दंड महाभारताचं युद्ध संपलं आणि त्या महाभारताच्या युद्धात फारच थोडे लोक जिवंत राहिले. त्यात गांधारी, धृतराष्ट्र जिवंत राहिले आणि त्यांचं शांतवून काढण्यासाठी बरेच राजे लोक त्यांच्याकडे जाऊ लागले, बरेच राजे लोक. तर त्यापैकी श्रीकृष्ण महाराज शेवटी गेले. ज्यावेळेस तिला गांधारी मातेला सांगितलं की श्रीकृष्ण महाराज तुमच्या भेटीला येत आहेत, तर श्रीकृष्ण महाराज गेल्यानंतर श्रीकृष्ण महाराज त्याला पाहिल्यानंतर तिला एवढं रडू आलं, त्या गांधारी माताला एवढी ओक्साबोक्षी रडू लागली. आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी तिला रडू दिलं. मग ती जरा थोडी शांत झाली. मग म्हणली श्रीकृष्ण महाराज म्हणले आत्या, म्हणजे ती कुंतीही त्यांची आत्या होती, आत्याची ही मोठी जाऊ होती. तर ती म्हणे आत्या तुला आता हे सगळं संपलं म्हणे, आता जे काय व्हायचं ते झालं आहे, आता जाऊ दे, पण तुला तुझ्या भल्याचं काय मागायचं तर माग. तर तिनं भल्याचं चांगलं मागायला पाहिजे होतं. तिनं म्हणायला पाहिजे होतं मला ह्या असे किती बी जन्म गेले, माझे कितीतरी लेकरं झाले, कितीतरी मेले, परंतु माझं दुःख कमी झालं नाही. मी ह्या राहटगाड्यामध्ये फिरतेच आहे आणि दुःख भोगतेच आहे. तर देवा माझं हे दुःख कमी कर, मला ह्या राहटगाड्यातून मुक्त कर, असं गांधारी मातेनं श्रीकृष्ण महाराजाला म्हणायला पाहिजे होतं. परंतु म्हणली नाही आणि ती म्हणे देवा श्रीकृष्ण महाराजा तू मला खरंच देणार का? ती म्हणे हो तुला खरंच देणार, तू म्हणशील ते देणार. तर ती म्हणे हे बघ काय कर म्हणे, माझे लेकरं तू माझ्या देखत मारलेस तू, तर तुझे लेकरं तुझ्या देखत मारू दे, असं म्हणली ती. काय बापो काय फायदा झाला तिचा याच्यात? काहीच नाही, उलट नरक प्राप्ती झाली. त्यामुळं माणसानं आपलं भलं कशात आहे, आपलं काय भलं आहे, आपण कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, तर ते ठरवून आपण बोलायला पाहिजे. आपल्याला आपल्या फायद्याची गोष्ट आपण दुसऱ्याला मागायला पाहिजे. नाहीतर एखाद्याला म्हणलं दे मला 20 जमून का नाही जमणार, तर तसं नाही. हे तिनं केवळ 20च मागितलं हो श्रीकृष्ण महाराजाला. त्यामुळं आज श्रीकृष्ण महाराजांना नाराज झाले आणि निघून गेले तिथून. तर असं होतं. मग आपल्याला बी एखादा चांगल्या माणसं आपल्याकडे येतो, आपल्याला बोलतो आणि आपण त्याला वेगळंच बोलतो आणि मग ते माणूस निघून जातो. तशीच गोष्ट ती गांधारी मातेची झाली. गांधारी म्हणली माझे लेकरं जसे मारले तू, तुझ्या देखत मेले, माझ्या देखत वारले, तसे तुझे वारू दे. आणि मग हा शापणे ऐकली, श्रीकृष्ण महाराज निघून गेले. तर माय बापो त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना बुद्धियुक्तो जहाती उभे सुकृत दुष्कृते तस्मात देवगाय जसं योग कर्म सुकर्षेल. तुला बुद्धी दिली ना परमेश्वरानं, तर त्या बुद्धीप्रमाणे वाघ आणि बुद्धीप्रमाणे प्रत्येक गोष्ट बुद्धीवर ताडून म्हणजे विचार करून वाग अर्जुना. बुद्धी गहाण ठेवून वागू नको. आपण मायबाप आपल्या संसारामध्ये आपण सर्रास बुद्धी गहाण ठेवून वागत असतो. तर आपल्याला परमेश्वरानं बुद्धी गहाण ठेवण्यासाठी दिली नाही, बुद्धीचा वापर करण्यासाठी दिली. त्यामुळे बुद्धीचा वापर करा आणि चांगल्या गोष्टी करा. दंडोत प्रणाम. दंडोत.